आपण परवा छावा पिक्चर बघितला. आज छावा पिक्चरवरती अनेक काही ठिकाणी चांगलं मानलं जातंय, काही ठिकाणी टीका केली जातात. ह्या गौण बाबी ह्या तुम्हाला इतिहास हळूहळू जसं तुम्ही मोठे व्हाल तसं तुम्हाला समजत जाईल. पण उद्यापासून तेवढं एक कंपल्सरी पाळायचं. भले तुम्ही काही पाळू नका, फक्त एक गोष्ट पाळा. एक म्हणजे तुमच्याकडून वाचन झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, माझ्याकडून कुणाला अपमानास्पद शब्द गेला नाही पाहिजे. एक महिना बघा तुम्हाला जमते का ते, की माझ्या तोंडून शिवी जाता कामा नये, किंवा माझ्या तोंडून माझ्या मित्राचा किंवा माझा शत्रू जरी असला तर त्याचा अपमान होईल असा कोणताही गैरवृत्ती किंवा गैरशब्द माझ्या तोंडातून जाणार नाही. हे तुम्ही पालन करायचं. करणार? 100% बघूया. हा, उद्यापासून तुम्हाला प्रत्येक दिवसाचं, या 30 दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाचं एक काव्य आणि त्याचा अर्थ तुम्हाला सांगितलं. ओके. आणि संभाजी महाराजांचा थोडा 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 इतिहास मला सांगितलं. आता आज एवढंच सांगतो की संभाजी महाराजांचा जन्म 1656 साली झाला आणि जन्म झाल्यानंतर काही 1 महिन्यात 2 महिन्यातच त्यांच्या आई, कोणत्या माहिती तुम्हाला? सईबाई या देवाघरी गेल्या. तेव्हापासून संभाजी महाराज जे पोरखे झाले ते शेवटच्या क्षणापर्यंत पोरखे होते. आईच्या प्रेमापासून पोरखे होते. जोपर्यंत आऊसाहेब म्हणजे कोण? जिजाऊ. जोपर्यंत जिजाऊ साहेब होत्या तोपर्यंतच संभाजी महाराजांना जे काही आईचं प्रेम, जे काही आजीचं प्रेम होतं ते त्यांना मिळालं. तिथून पुढं काही काळ शिवाजी महाराजांचं प्रेम मिळालं. पण 1680 नंतर जे महाराज एकटे पडले ते शेवटच्या क्षणापर्यंत एकटे पडले. कारण त्यांना आपल्या माणसांनी सुद्धा वेळोवेळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या काही घटना आहेत त्या मी तुम्हाला हळूहळू उद्यापासून सांगत आहे. ओके.